हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. भाजीला काही नाही. आणि तुम्ही नेहमी बनवताय अख्ख्या पापडाचं, पण आज जे तुटलेले पापड आहेत त्याची एवढी छान अशी रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. कारण जे तुटलेले पापड असतात ते जर तुम्ही तळायला गेलं तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल राहतं. मग आपण त्यासाठी खूप छान युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. अगदी तोंडाला चव आणणार आहे, तोंडाला तुमच्या पाणी सुटणार आहे, एवढी टेस्टी. अवश्य अशा प्रकारे बनवून बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर टेस्टी होते. माझ्याकडे भरपूर होते असे जे पापडाचे तुकडे आहेत ते. त्यानंतर मी लोखंडाची कढई घेतली, ती छान गरम करून घेतली आणि त्यामध्ये अशा प्रकारे बघा मी पापड भाजून घेणार आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही त्याचा छान आस्वाद घ्याल. खूप छान वेगळ्या पद्धतीच्या नवीन रेसिपी मी दाखवण्याचा मैत्रिणींनो प्रयत्न करते. तर अवश्य आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. अशा प्रकारे आपण मीडियम गॅसवर छान असे पापड आहे ते शेकून घ्यायचे आहे. कारण तुम्ही हे जर पापड गॅसवर भाजायला गेलं तर ते भाजायला व्यवस्थित येणार नाही. मग तुम्ही असे छान कढईमध्ये किंवा तव्यामध्ये पण तुम्ही छान असे भाजू शकता. खूप सुंदर होते. अगदी भाजीला काही नाही आणि महत्त्वाचं म्हणजे भाज्या खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. मग असं वेगळं काहीतरी चटपटीत तुम्ही बनवू शकता. आणि जेवणासाठीच नाही, पण जी छोटी मोठी भूक लागते, चहाबरोबर तुम्ही स्नॅक्स म्हणून पण अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता पापडाची चटपटीत रेसिपी. छान असे बघा, हे छोटे छोटे आहेत ना, हे पण तुम्हाला तळायला येणार नाही. मग अशा प्रकारे तुम्ही छान ते गॅसवर भाजू शकता कढईमध्ये किंवा तव्यामध्ये आणि त्याचा तुम्ही छान असा वापर करू शकता. कारण तळायला गेलं की त्यामध्ये भरपूर तेल राहतं, किती तुम्ही निथळा तरी पण तुम्ही जर अशा प्रकारे भाजून नवीन रेसिपी बनवली ना तर अगदी सर्वांची तुम्हाला वाह होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे कशी बनवली एवढी छान अशी तुम्हाला विचारतील, रेसिपी विचारतील, एवढी छान होते. खूप सुंदर टेस्टी. आणि उडदाचा पापड आहे की नाही, तो खायला खूप छान चवीला लागतो. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे त्याची तुम्ही चटणी बनवू शकता. चटणी बनवणार आहोत आपण, जी की अगदी तोंडाला चव आणणारी आहे आणि करायला एकदम सोपी. फक्त आपल्याला पापड भाजण्यासाठीच थोडासा वेळ लागणार आहे मैत्रिणींनो. हे बघा, मी सर्व पापड जे तुकडे होते पापडाचे ते मी अशा प्रकारे भाजून घेतले आहेत कढईमध्ये. खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी आपली चटणी आपण बनवत आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण पापडाचा आहे तो चुरा करून घ्यायचा आहे. बघा किती छान कडक पापड झाले आहेत. खूप छान कुरकुरीत होतो. हा जो स्नॅक्स आहे तो भाजी म्हणू शकता तुम्ही, स्नॅक्स म्हणू शकता. मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा तुम्ही असं चटपटीत मुलांसाठी अशा प्रकारे कोरडं बनवून ठेवू शकता आणि नंतर तुम्ही त्यामध्ये काय तुम्हाला हवं असेल ते तुम्ही भाज्या वगैरे घालू शकता. एवढी छान होते पापडाची चटणी. हे बघा, अशा प्रकारे मी हाताच्या साहाय्याने त्याचे छान असे चुरा करून घेतला आहे. नंतर आपण त्याला छान अशी फोडणी देणार आहोत. सर्वप्रथम आपण तेल गरम केलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे फोडणी देताना कुठल्याही भाजीला खमंग द्यायची आहे. म्हणजे जे तुम्ही मोहरी जिरे टाकताना ते छान तडतडून द्यायचे, तरच तुमच्या कुठल्याही भाजीला छान अशी चव येते. तडका महत्त्वाचा असतो भाजीला मैत्रिणींनो. ही खास महत्त्वाची टिप्स आहे. जेव्हा मोहरी छान तडतडेल त्यानंतरच आपण जिरे टाकायचे, नाहीतर तुमची मोहरी कच्ची जर राहिली तर ती दाताखाली पण लागते आणि फोडणी चांगली येत नाही. त्यानंतर आपण जिरे टाकले आहे, जिरे पण छान असे तडतडून द्यायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही येथे लसणाचा वापर केला तरी चालेल, पण मी केला नाही. त्यानंतर हळद टाकली आहे आणि लाल मिरची पावडर टाकली आहे बघा, ज्यामध्ये काश्मीरी आणि बेडगी मिरचीचा समावेश आहे. धने जिरे आहेत, त्यामुळं मी वरून टाकले नाही धने जिरे पावडर. त्यानंतर आपण जो पापडाचा चुरा केला होता तो आपण छान असा परतून घेणार आहोत.
खूप छान असा खमंग वास सुटला आहे बघा मैत्रिणींनो. अगदी भूक नसेल ना तर भूक चाळवली जाईल एवढी सुंदर आपली पापडाची चटणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवत आहे. बघा रंग तर किती छान आला आहे आपल्या पापडाच्या चटणीला. अशा प्रकारे आपण छान परतून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर लहान मुलं तिखट खात नसतील तर तुम्ही इथे फक्त चाट मसाला वापरला तरीही चालेल. त्यानंतर आपण बघा छान अशी वर्ण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालणार आहोत. टॉमॅटो बारीक चिरलेला तो पण घालणार आहोत. जेव्हा तुम्ही खाणार आहे तेव्हा ही प्रोसेस करायची आहे. कांदा पण आपण भरपूर असा कांदा घालणार आहोत. तुम्ही जेव्हा खाणार तेव्हाच हे सर्व साहित्य मिक्स करायचे. कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर, म्हणजे तुमचा जो चटणी आहे ना ती कुरकुरीत अशी मस्त छान लागते की नाही. तुम्ही असंच जर कोरडं बनवून ठेवलं आणि जेव्हा तुम्हाला खायचे तेव्हा तुम्ही त्यामध्ये कांदा टॉमॅटो घातला ना तरी छान असं लागेल. तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता असे पापड भाजून आणि ती फोडणी देऊन वगैरे, आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही कांदा टॉमॅटो कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून सर्वजण खाऊ शकता. मुलांना पण खाऊ म्हणून देऊ शकता. बाहेरचं कुरकुरे चिप्स देण्यापेक्षा घरातलं कधीही हेल्दी पौष्टिक खाणं आहे मैत्रिणींनो. तर अवश्य अशा प्रकारे मुलांना तुम्ही बनवून ठेवू शकता. मी भरपूर असा कांदा घातला आहे कारण खूप छान असं चव लागते उन्हाळ्यामध्ये. तर अगदी कसं होतं भाज्या खायचा कंटाळा येतो, चव लागत नाही. मग तुम्ही अशा प्रकारे चटपटीत उडदाच्या पापडाची चटणी बनवू शकता. प्लेटमध्ये बघा मी सर्व करते आहे. किती छान दिसते आहे. सुटलं की नाही तोंडाला पाणी. चला तर मग पटकन एक लाईक करा आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून मला तुमचे आभार मानणे खूप आनंदाही वाटेल. त्यानंतर पुन्हा आपण वर्ण कांदा थोडासा टाकणार आहोत, कोथिंबीर थोडीशी टाकणार आहोत आणि बारीक शेव वर्ण आपण पेरणार आहोत, जेणेकरून अगदी बघायला पण छान आणि महत्त्वाचं खायला पण अप्रतिम अशी पापडाची चटणी बनवली आहे कांदा टॉमॅटो घालून. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. खूप छान अशी पापडाची चटणीची रेसिपी आणली आहे मैत्रिणींनो. स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूयात मग अशा छानच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.